नवी मुंबई पुलिस ने एक बड़ी कार्रवाई करते हुए प्रतिबंधित ऑनलाइन गेमिंग के जरिए देश भर में करोड़ों रुपए की साइबर ठगी करने वाले गिरोह का पर्दाफाश किया है। पुलिस ने इस मामले में 12 लोगों को गिरफ्तार कर लिया है, जिन्होंने 886 बैंक खातों का उपयोग करके लगभग 43.97 करोड़ की धोखाधड़ी की थी। मुख्य आरोपी इमरान उस्मानी मिनहाज शेख को पुलिस ने सीबीडी स्टेशन से गिरफ्तार किया। जांच में सामने आया कि वह लोगों से बैंक खाते, पासबुक और एटीएम कार्ड लेकर उनका इस्तेमाल ठगी में करता था। उसके निशाने पर देश भर के निर्दोष नागरिक थे, जिनके नाम पर उसने फर्जी लेन देन की। डोंबिवली और पूनावली में छापेमारी कर पुलिस ने गिरोह के 6 और सदस्यों को पकड़ा। कार्रवाई के दौरान पुलिस ने 52 मोबाइल फोन, 7 लैपटॉप, 99 डेबिट कार्ड, 64 पासबुक और एक टाटा सफारी स्टार्म गाड़ी की जब्त, जिसकी कुल कीमत लगभग 18.5 लाख रुपए है। यह मामला सीबीडी बेलापुर पुलिस थाने की गुरहा के तहत किया गया है। पुलिस ने आरोपियों पर भारतीय न्याय संहिता बीएनएस, सूचना प्रौद्योगिकी अधिनियम, आईटी एक्ट, महाराष्ट्र जुआ प्रतिबंध कानून और ऑनलाइन गेमिंग एक्ट 2025 के अंतर्गत मामला दर्ज कर दिया। इस प्रकरण की आगे की जांच वरिष्ठ पुलिस निरीक्षक सुनील शिंदे, अपराध शाखा, नवी मुंबई के नेतृत्व में की जा रही है। पुलिस उपायुक्त सचिन गुंजाल ने बताया कि यह कार्रवाई ऑनलाइन ठगी के बढ़ते मामलों को रोकने की दिशा में एक बड़ी सफलता है। सेंट्रल युनिटचे आमचे क्राइम पीआय सुनील शिंदे, त्यांचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीयुत लांडगे साहेब, आमच्या एसीपी प्रेरणा कट्टे मॅडम यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग 2 दिवस छापामारी केली। यामध्ये पहिला छापा हा डोंबिवली स्थित रुनवाल गार्डन या इमारतीतील अलिशान फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला। या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला 6 आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी 6 असे एकूण 12 आरोपी मिळालेले आहेत। यांच्याकडे आपण तपास केला असता या 12 आरोपींकडून आतापर्यंत 52 मोबाईल, 7 लॅपटॉप, 99 डेबिट कार्ड्स, 64 बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफारी या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे। सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही 2 ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंग मध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। या तपासामध्ये आतापर्यंत 886 बँक अकाउंट्स याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे। नॅशनल NCCRP पोर्टलमध्ये आपण तपासली असता याच्यामध्ये 393 कंप्लेंट मधली ही 886 बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या 393 कंप्लेंट्स मध्ये आतापर्यंत 83,97,48,278 रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे। आतापर्यंतच्या तपासामध्ये एकूण 12 आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत। हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे। हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिंद भारंबे साहेब, सह पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे। धन्यवाद।